ताप यायला लागला खूप अचानक ड्युटीवर असतानाच. मग रात्री झोपेत खूप अंग असं ओलं व्हायचं तापाने, घाम यायचा. त्याच्यानंतर अंग पिवळं पडत गेलं. सर्दी व्हायला झाली. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, चक्कर येणं. मग भूक इतकी कमी होत गेली की जेवणच जाईना. म्हणजे एवढं की पाणी पिलं तरी उलटी व्हायला लागली. रिपोर्ट आला, डॉक्टर आले संध्याकाळी एक दिवस आणि गंभीर असे उभा राहिले. काय बोलत नव्हते. माझ्या बाजूला माझे आजोबा होते 75 वर्षाचे. मी खाली बेडवर झोपलेलो आहे आणि मग मी उठून बसलो. डॉक्टर म्हणले, "काय झालं डॉक्टर?" तर डॉक्टर म्हणले, "थोडासा चिंताजनक रिपोर्ट आहे." म्हटलं, "सर काय कॅन्सर वगैरे तर नाही ना?" तर डॉक्टर म्हणले असं, त्यांनी फक्त असं मान हलवली. तर अक्षरशः म्हणजे शॉक जसा लागतो किंवा पायाखालची जमीन सरकणे वगैरे, म्हणी वगैरे सगळ्या एकत्रच आठवायला लागल्या. गरिबी हा खूप मोठा कॅन्सर आहे. समाजाला झालेला किंवा देशाला झालेला आपल्या. आणि त्याच कॅन्सरचा शिकार म्हणजे मी पण झालेलो आहे, गरिबीच्या कॅन्सरचा. आणि त्याच्यात आणखी हा कॅन्सर झाला म्हणजे की आपल्या 3 पिढ्या मागं. तर तुमचे चान्स आहेत जगायचे आणि जर नाही हे सक्सेसफुल झालं केमोथेरपी, रेडिएशन तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. त्याला मिनिमम 16 लाख खर्च येईल. पहिल्या महिन्यातच मला फंगल निमोनिया झाला. तर फंगल निमोनिया इतका भयानक झाला की त्या एका ह्याच्यातच 2-3 इन्फेक्शन झाले. ब्रॉन्कायटिस, ॲस्परग्युलर, ते लंग्सवरच सगळे होत असतात. तर त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट माझं एक लंग्सच कामातून गेलं. तिथे जाई डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांच्या पाया पडली. "कुछ भी करो लेकिन मेरे बेटे को बचाओ. मेरे पास तो अभी पैसे नहीं है और इतने रात में कोई देगा भी नहीं और कोई आएगा भी नहीं." मरणं खूप सोपं होतं माझ्यासाठी. पण जगणं खूप अवघड होतं आणि जगत होतो मी फक्त आईसाठी, आईचा चेहरा पाहून. वडील त्याच काळात माझे एक्सपायर झाले. तर मला अक्षरशः माझ्या वडिलांना खांदा देता नाही आला शेवटचा. मोठा मुलगा आहे मी वडिलांचा. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला एखादं छोटंसं संकट आलं तर त्याला आपण डोंगरा एवढं संकट मानून कुठेतरी खचून जातो. त्याच्यातून बाहेर पडायला आपलं आयुष्य जातं. परंतु डोंगरा एवढं संकट एखाद्यावरती आल्याच्या नंतर तो व्यक्ती काय करेल? अशी एक व्यक्ती आपल्यासोबत आहे की डोंगरापेक्षाही मोठं संकट आलं, परंतु एकदम त्याला छोटंसं संकट समजून त्याच्यावर मात केली. अगदी आपण म्हणतो की स्वर्गाला शिवून आला, तसा स्वर्गाच्या जवळ जाऊन स्वर्गाला टच करून आलेला आणि ज्याच्या पुस्तकाची सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ झाली, त्या पुस्तकाने धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध होण्याच्या आधीच, म्हणजेच प्रकाशित होण्याच्या आधी हे जे पुस्तक आहे, युनूची गोष्ट, हे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतं आहे. म्हणजे अक्षरशः मी फेसबुकवरती यांची पोस्ट पाहिली की लंडनला सुद्धा हे पुस्तक गेलेलं आहे आणि तिथून ते फोटो मी फेसबुकवरती पाहिले. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस सर्च केलं त्यावेळेस कळलं की ह्या पुस्तकाची कमाल काय आहे आणि हे पुस्तक काय एवढं धुमाकूळ घालते. त्या पुस्तकाचे लेखक युनूस सय्यद, म्हणजे आमचा शेजारी युनू आपल्यासोबत आहे. युनू, तुझं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर सांगायचं झालं तर आमचे मित्र आहेत किशोर ढगे सर. त्यांनी बोलत असताना युनूचा संदर्भ निघाला आणि युनूविषयी सांगितलं की युनू हा एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडल्या होत्या, परंतु त्याच्या विल पॉवरवरती, त्याच्या इच्छाशक्तीवरती आणि त्यांनी घेतलेल्या स्वतःवरच्या मेहनतीवरती आणि त्याच्या उपचारांमुळे तो आज पुन्हा एकदा पूर्वीसारख्याच जोमाने किंवा त्यापेक्षाही जास्त जोमाने कामाला लागला आणि त्यांनी त्याच कॅन्सरच्या त्याच्या प्रवासातील हे जे पुस्तक आहे की जे इथून पुढे जे काही कॅन्सर होऊ नयेत अशी आपली इच्छा जरी असली तरी आपण पाहतोय सध्याचं जीवनमान कसं आहे, त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींना कोणाला कॅन्सर होईल त्या व्यक्तींसाठी हा एक गाईड असेल, हे एक मार्गदर्शक असेल. युनूनी त्याच्या प्रवासामधला जो काही प्रसंग त्यांनी कशी मात केली आणि त्याच्यातून तो कसा बाहेर आला, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस मला किशोरदादा सांगत होते त्यावेळेस त्यांचा एक शब्द होता, म्हणजे त्यांचं एक वाक्य होतं की अरे तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं काम करता आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेतल्या एका व्यक्तीला कॅन्सर झाला आणि त्यांनी एवढं मोठं पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या जीवनावरती तो मात करून आला हे तुम्हाला माहीत नाही. त्यावेळेस म्हटलं नाही, युनूला भेटलं पाहिजेत. आणि ज्यावेळेस युनूला फोन केला त्यावेळेस कळलं की युनू माझ्याच शेजारच्या गावातला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही होती की युनू तुझ्या अडचणीच्या काळामध्ये आम्ही आपली ओळख नव्हती आणि तुझी भेट होऊ शकली नाही, तुला आम्ही मदत करू शकलो नाही. पण तुझा ज्यावेळेस प्रवास ऐकला त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं.
आजही तीच परिस्थिती आहे, परंतु हा जो तुझा प्रवास होता, तू एमपीएससीची तयारी करत होतास, तुझी परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि या सगळ्या याच्यातून तुझी ज्यावेळेस ही स्टोरी पाहत होतो त्यावेळेस कळलं की तू कोविडमध्ये सेक्युरिटीचा पण जॉब करत होता, वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत होता आणि याच्यात तुला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही पुस्तकामध्ये आहेत ह्या तुझ्याकडून जाणून घ्यायच्यात. परंतु एक प्रश्न तुला विचारावा वाटतो. एक तर हालाकीची परिस्थिती, तुमचं गाव म्हणजे मी पाहतो की पिण्याच्या पाण्याची तिथं भ्रांत आहे. या गावामधून तू स्पर्धा परीक्षेकडे का आला होतास? तर तो प्रवास एक माझ्यासोबत एक किस्सा घडला होता. मी ज्यावेळेस मस्जिदमध्ये नमाजला जायचो आणि कुराण वाचण्यासाठी ज्यावेळेस अरेबिक वाचायचं असतं तर ते मौलाना असतात ते शिकवायला मस्जिदमध्ये. तर मी नमाजसाठी आणि ते कुराण वाचण्यासाठी सलग 4-5 दिवस गेलोच नाही. तर मौलाना म्हटले की तू क्या कलेक्टर की औलाद आहे का की तू 4-5 दिन हो गए आ रहा नाही. त्यावेळेस मला तो शब्द असा खटकला आणि मग मी घरी जाऊन आईला विचारलं की कलेक्टर काय भानगड आहे. तर मम्मी म्हटली की कुछ नहीं, वो कुछ तो बड़ा ऑफिसर अधिकारी कुछ तो रहता है, लेकिन मेरे को भी कुछ ज़्यादा मालूम नहीं, कुछ तो बड़ा इंसान रहता है ऐसा. त्यावेळेस मी ठरवलं की ते शोधायचं आणि त्यावेळेस 7वीत होतो. मग 8वी, 9वी, 10वी आणि 10वीत मला ते कळलं की UPSC नावाची काहीतरी एक्झाम असते आणि त्यावेळेसच डन केलं की आपल्याला पुढे जाऊन ह्याचंच प्रिपरेशन करायचं आणि 11वी पासून अभ्यासाला लागलो. बरं, मग मला सांग की ज्यावेळेस तू गाव सोडलं, पुण्यात आला, सांगितलं होतं की NDAचे वगैरे तू एक्झाम देत होता, तिकडून एमपीएससीकडे कसं आला? तर UPSCचा अभ्यास सुरू झाला 11वी-12वीत असल्यापासूनच आणि मग UPSC 11वी-12वीत आपण असताना NDAची एक्झाम देऊ शकतो जी की UPSC थ्रू असते. सो मी त्याचे 2 अटेम्प्ट दिले. दुसऱ्या अटेम्प्टला माझं रिटर्न क्लिअर झालं होतं आणि SSBचा इंटरव्ह्यू दिलेला होता आणि 12वीत असल्यामुळं सेमिस्टरची एक्झाम होती आणि इंटरव्ह्यूला मला त्यावेळेस जाता नव्हतं आलं. सो म्हटलं आता काय हरकत नाही, आपण ग्रॅज्युएशन करू आणि डायरेक्ट IASच होऊ. कारण माझा अभ्यास खूप चांगला होता. मी पहिल्यापासून अभ्यासात खूप हुशार होतो. सो मग तिथून मी UPSC ग्रॅज्युएशनला फर्ग्युसन कॉलेजला आलो पुण्यात आणि मग कॉलेज, अभ्यास सोबत पार्ट टाइम जॉब हे असं चक्र सुरू होतं. अच्छा, मग पार्ट टाइम जॉब कुठे केला? सगळ्यात आधी पुण्यात ज्यावेळेस मी आलो होतो तर खरं सांगायचं म्हणजे मी पोलीस भरतीसाठी आलो होतो. 12वी झाल्याच्या नंतर आईचं असं म्हणणं होतं की काही पण लवकरात लवकर जॉब लागला पाहिजे, कारण की जसं तुम्हाला माहिती आहे आमच्या गावातली परिस्थिती. आई माझी अक्षरशः म्हणजे तुमच्या भाऊकीच्या इथेच कामाला वगैरे यायची आणि आईचं ते संघर्ष लहानपणापासून पाहत होतं. तर मला पण असं वाटायचं लवकरच जॉब लागावा. आईला पण तेच वाटत होतं. 12वी नंतर मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि योगायोगाने ती पोलीस भरती FC रोडलाच होती आणि त्यावेळेस ते फर्ग्युसन वगैरे मला माहीत झालं होतं. मग मी फॉर्म भरला, माझं ॲडमिशन झालं कॉलेजला. म्हटलं आता आपण जर पोलीस भरती होण्यापेक्षा डायरेक्ट आपण IPS होऊ शकतो ना ग्रॅज्युएशन नंतर. नुकतीच 12वी झालेली. त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर काम सुरू झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तोच होता की आई पण तेच म्हणायची की वाघिणीचं दूध खूप महाग झालं आहे आजकाल, कारण शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतात आणि ते खूप महागलं आहे. पुण्यात राहायचं, खायचं कसं करायचं ते ॲडजस्ट. तर आईचा विरोध होता. पण आईला म्हटलं कुछ तो काम करूंगा मैं और रहूंगा. सो माझं पुण्यात आल्यापासून पहिलं हेच सुरू झालं की रूम शोधायची. 5 दिवस शिवाजीनगरच्या ग्राउंडला झोपल्याच्या नंतर 6व्या दिवशी मला सदाशिवपेठेत एक वाड्यात राहायची सोय झाली. ॲडमिशन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग होतं की पार्ट टाइम जॉब शोधणं. मग टिळक रोडला जयश्रीज गार्डन नावाचं एक हॉटेल आहे. तिथं मग रात्री 7 ते 12 काम, म्हणजे सकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास आणि संध्याकाळी पार्ट टाइम जॉब. असं पुण्यातलं माझं आयुष्य सुरू झालं. बरं, मग आता मला सांग, एवढी हलाखीची परिस्थिती सगळीच होती. MPSCचा अभ्यास करत असताना तुला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. कसं हे मॅनेज केलं सगळं? मग ग्रॅज्युएशन झालं. फुल टाइम याचा कॉम्प्युटरचा एक्झाम, कॉम्प्युटरचा म्हणजे UPSCचा अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर झालं की 2 अटेम्प्ट दिल्याच्या नंतर मला जाणवलं की फक्त UPSC करून फायदा नाही. आपण क्लास 2-3च्या पण एक्झाम दिल्या पाहिजे आणि कसं पहिल्यापासून हुशार होतो, फर्ग्युसनचा स्टुडंट होतो, त्याच्यामुळे थोडासा ॲटिट्यूड होता की आणि आपण सहज एक्झाम क्लिअर करू. सो 2 UPSC झाल्यानंतर MPSCचे अटेम्प्ट झाल्याच्या नंतर असं जाणवलं की नाही, आपण क्लास 2-3 पर्यंत पण गेलं पाहिजे आता, कारण नोकरीची खूप आवश्यकता आहे आता. काय झालं, कारण आईचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. आमचं पण परिस्थिती खराबच ऑलरेडीच होती. सो त्यानंतर म्हणलं की आता क्लास 2-3 पण एक्झाम देऊ आणि तेवढ्यात लगेच लॉकडाऊन लागलं. मी मास्टर्सला होतो फर्ग्युसन कॉलेजलाच त्यावेळेस आणि लॉकडाऊन लागलं. गावाकडे गेलो तर मामाच्या इथं राहावं लागलं मला, कारण की माझं गाव दुसरा जिल्हा होता, अहमदनगर जिल्हा. तर ते बाँड्री बंद होती. तर मी बाँड्री पण क्रॉस नव्हते करू. मामाचं गाव आमचं दौंडच्या इथे होतं कुरकम. तर मग मामाच्या इथे गेलो तर मामाची मुलं पण कलेक्टर म्हणून चिडवायला लागलेले, कारण की त्यांना माहित होतं की मी असा अभ्यास करतो. त्यावेळेस ते खूप हर्ट व्हायचं की अरे इतका दिवस झाला आपण अभ्यास केला ना, अजून आपल्या साधी पोस्ट पण नाही निघली आणि क्लास 2-3ची एक्झाम देणार आपण,
तेवढ्यात लॉकडाऊन लागलं. सो मग आता काय करायचं म्हणून मग तिथं इंडस्ट्रियल एरिया आहे, तर मग सिक्युरिटी गार्डचा जॉब चालू केला, कारण की दुसरा जॉब तर आपल्याला काय मिळत नव्हता केमिकल इंडस्ट्री असल्यामुळे. आणि सिक्युरिटीचा जॉब खूप चांगला असतो, की म्हणजे चांगला म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी चांगला होता, कारण की ते आमच्याच एका ओळखीची काकांची कंपनी होती, ती सिक्युरिटी गार्ड एजन्सी होती. सो तिथं मग जाऊन फक्त बसायचं असतं ना, कंटिन्यू अभ्यास करायचा असतो. तर माझं तसं होतं. मला उलट भारी वाटायचं आपलं मस्तपैकी वर्दी घालायची ते सिक्युरिटी गार्डच्या, असं वाटायचं की एखाद्या ऑफिसरची वर्दी घातली, दिवसभर अभ्यास करायचा. आणि ती कंपनीवाले पण कोऑपरेटिव्ह होते, त्यांना पण ओळखीचे सगळे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 12 तास आपला निवांत अभ्यास व्हायचा. आणि अभ्यास इतका झाला होता की आता फक्त जाऊन लॉकडाऊन उठणार, क्लास 2-3च्या एक्झाम ज्या होणार आहेत, एक टॅक्स असिस्टंटची एक्झाम होती आणि क्लर्कच्या पण एक्झाम्स होत्या मंत्रालय क्लर्क. तर त्या 2 पोस्ट आपल्या फिक्स होत्या. आणि त्याचंच ते स्वप्न होतं की चला क्लास 1 नाही, 2 नाही, 3 तरी असं तिथपर्यंत आलं. काहीतरी मिळेल. म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्हाला तुमची लायकी अवकात दाखवते म्हणतात ना, तसं तिथपर्यंत आलं होतं मी. आता चला ऍटलिस्ट एक नोकरी घेऊन नंतर क्लास 1 व्हायचं, ते नंतर बघू. तसं चालू असतानाच मग काय झालं की ताप यायला लागला खूप अचानक ड्युटीवर असतानाच. मग रात्री झोपेत खूप अंग असं ओलं व्हायचं तापाने, घाम यायचा. त्याच्यानंतर अंग पिवळं पडत गेलं, सर्दी व्हायला झाली, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, चक्कर येणं. मग भूक इतकी कमी 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 होत गेली की जेवणच जायना, म्हणजे एवढं की पाणी पिलं तरी उलटी व्हायला लागली. सो मग लोकांना म्हणजे घरच्यांना असं वाटलं, मी आजी आजोबांकडे होतो, मी नाना नानी म्हणतो, मी आईच्या आईवडील, त्यांना असं वाटलं की आता कावीळ असेल, कारण की अंग पिवळं पडलं होतं, डोकं दुखत होतं, चक्कर येते, ताप होतं असं. मग ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर त्या मॅमने रिपोर्ट पाहिला आणि मला म्हटले, पेशंट कोण आहे? म्हटलं मीच आहे. मॅम म्हणलं, मग अजून उभा कसा आहे तू? कारण की ब्लड काउंट जे आरबीसी, डब्ल्यूबीसी, HB, प्लेटलेट्स हे इतका कमी होतं की तसा रिपोर्ट असलेला माणूस एकतर बेड रेस्ट असतो किंवा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये असतो ॲडमिट. म्हणले मॅम म्हणले की पटकन तू ॲडमिट हो आणि उपचार चालू कर. मग एकाच तिथल्या दौंडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. आणि मग एक टेस्ट केली डॉक्टरने अगोदर. कॉलरा, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुन्या असे जे छोटे छोटे आजार असतात ज्याच्यात ताप येतो आणि असे सेम लक्षणं असतात कावीळसारखे. कावीळ पण नव्हती, कोणताच आजार नव्हता. म्हणजे जवळजवळ 10 दिवस ॲडमिट झाल्याच्या नंतर डॉक्टर बोलले की आपण एक काम करू की बायोप्सी करून पाहू, बोन मॅरो टेस्ट, आणि त्याच्यानंतर कळेल की नेमका आजार काय. सो त्यासाठी मग ऑपरेशन थिएटरमध्ये बोन मॅरो काढायचा असतो आपल्या कमरेतून. तर अक्षरशः झोपवलं जातं आणि जे कमरेचं आपलं हाड असतं बॅक साईडचं, बॅकबोन, तिथं असं छोटं गिरमिटने होल पाडलं जातं आणि त्याच्या आतमधून बोन मॅरो काढला जातो आणि मग तो टेस्टला पाठवला जातो. तर ती जी प्रोसेस असते ना, खूप भयानक असते. अक्षरशः 2-4 लोकांनी पकडलेलं असतं, डॉक्टर गिरमिट लावून असं फोर्स लावत असतो. सो ती प्रोसेस झाल्यानंतर 2-3 दिवस नीट उठता येत नाही, बसता येत नाही, काय नाही. मग त्याच्यानंतर ते सॅम्पल पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकरला पाठवले. ते सॅम्पलचा मग रिपोर्ट आला. डॉक्टर आले संध्याकाळी एक दिवस आणि गंभीर असे उभा राहिले, काय बोलत नव्हते. माझ्या बाजूला माझे आजोबा होते 75 वर्षाचे. मी खाली बेडवर झोपलेलो आहे आणि मग मी उठून बसलो. डॉक्टर म्हणलं, काय झालं डॉक्टर? तर डॉक्टर म्हणलं, थोडासा चिंताजनक रिपोर्ट आहे. म्हटलं, काय नेमकं काय सांगा सर स्पष्टपणे. आजोबांकडे पाहिलं तर आजोबा म्हणले, जो कुछ है उसको बताओ, हम अडानी लोग हैं, हमको कुछ समझ में नहीं आता, क्योंकि वही हमारे घर में खानदान में पढ़े लिखे है, उसको सब समझ में आती तुम्हारी लँग्वेज. डॉक्टरने थोडासा विचार केला म्हणलं डॉक्टर म्हणले की थोडासा आहे, जरा प्रॉब्लेम आहे जरा ब्लड रिपोर्टमध्ये. मग मला जसं क्लिक झालं, कारण आपण अभ्यास केलेला असतो, जनरल सायन्स वाचलेलं असतं, लुसेंट वाचलेलं असतात, मस्के सर वाचलेलं असतात. सो आपल्याला माहीत असतं थोडं ब्लडचे काय काय प्रॉब्लेम. म्हणलं, सर काय कॅन्सर वगैरे तर नाही ना? तर डॉक्टर म्हणले असं, त्यांनी फक्त असं मान हलवली. तर अक्षरशः म्हणजे शॉक जसा लागतो किंवा पायाखालची जमीन सरकणे वगैरे, म्हणी वगैरे सगळ्या एकत्रच आठवायला लागल्या. आणि त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम हा नव्हता की कॅन्सर झालाय. मला हे माहित होतं की आपण या आजारातून कसंही बाहेर निघू. पण त्याच्यापुढे डॉक्टरने सांगितलं होतं की 12 ते 15 लाख रुपये खर्च येईल आणि लवकरात लवकर तुम्ही मोठ्या चांगल्या दवाखान्यात ॲडमिट व्हा. 6-8 महिने ट्रीटमेंट चालेल जवळजवळ. तर मला प्रॉब्लेम ह्याचा नाही की मी कॅन्सरमधून बरा होईल का नाही. ते मला असं वाटलं की मी असं वाचलेलं पण होतं की कॅन्सरमधून बरा होतो माझं, फक्त त्याला खर्च लय येतो आणि 12-15 लाख ॲडजस्ट करणं. म्हणजे माझं म्हणणं असं की गरिबी हा खूप मोठा कॅन्सर आहे समाजाला झालेला किंवा देशाला झालेला आपल्या. आणि त्याच कॅन्सरचा शिकार म्हणजे मी पण झालेलो आहे, गरिबीच्या कॅन्सरचा. आणि त्याच्यात आणखी हा कॅन्सर झाला म्हणजे की आपल्या 3 पिढ्या मागं, म्हणजे ऑलरेडीच आपण त्या दारिद्र्यामुळे 3 पिढ्या मागे चाललोय आणि आणखी त्याच्यातून 6, म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी काळात जसे लोक त्या लेवलचं आर्थिक
लेवलला आलो आपण. आणि मग आता कसं करायचं, काय करायचं, म्हणजे मग डिस्चार्ज झाला त्या हॉस्पिटलमधून. घरच्यांना वाटलं की हा बरा झाला आणि तोपर्यंत कोणालाच माहीत नाही घरात काय. फक्त नानांना आणि मला माहीत होतं. मग घरी गेल्याच्यानंतर झालीच सगळे. नानांनी त्यांना सांगितलं, घरच्यांना, आईला सांगितलं. झाली रडारड सुरू सगळी. अक्षरशः 2 दिवस चूल पेटली नाही, कुणी जेवलं नाही. जेवणार कसं? सगळ्यांना वाटलं आता याला एवढा मोठा आजार झालाय की आता याच्यातून बाहेर येऊ वाचत नाही. शकत कारण त्यांनी तेवढंच ऐकलेलं असतं किंवा पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. आणि काय कुठंतरी त्यांनी हे असतं, त्यांच्या डोक्यात फिक्स आलेलं असतं, कॅन्सर म्हणजे लाईफ कॅन्सल. सो तसं सिच्युएशन सुरू झाली ना. आता हॉस्पिटलचं शोधाशोध सुरू झाले की काय करायचं, कसं करायचं. आणि मग एकंदरीत खूप भयानक वातावरण होतं आमच्या घरात. तर अक्षरशः मग घरच्यांना वाटलं की याला बाहेरचं काही झालंय का, भूतबाधा वगैरे येते. आम्हाला एका मांत्रिकाकडे पण नेण्यात आलं, कारण की अडाणी ना आपण. बरोबर. आणि आणि गावाकडे आपण ते काही ना चालतं. काही काही ना काही असं शोधत असतो आधार, की हे झालं असेल. कारण का की गरिबी असल्यामुळे आपण पटकन डिसिजन पर्याय नाही घेऊ शोधत शकत. असतो आपण. आणि मला याचं वाईट वाटत होतं की इतकं शिकून सवरून आपल्याला क्लास 2-3 ची पण 3-4 का होईना नोकरी नाही लागली. आणि असे दिवस आलेत की आज आपल्याला डिसिजन घेता येत नाही. आज जर माझ्याकडे नोकरी असते तर मी पटकन दिनात मंगेशकरला जाऊन ऍडमिट झालो असतो, की कुठेही जाऊन माझी ट्रीटमेंट सुरू केली असते आणि 15-20-30 लाख रुपये मी खर्च करू शकलो असतो, किंवा माझा इन्शुरन्स असतं किंवा SIC असते किंवा काहीतरी असतं. सो मला टेन्शन ह्याचं नव्हतं की मला कॅन्सर झालंय. मला टेन्शन होतं पैशाचं, आणि दुसरं टेन्शन याचं पण होतं की आता मला ब्लड डोनेशन करता येणार नाही. म्हणजे त्या काळात पण माझे असे सामाजिक विचार होते. सो असं एकंदरीत तिथपर्यंतचा प्रवास होता. मग खर्च कसा ऍडजस्ट केला आणि ट्रीटमेंट कशी सुरू केली? तर असं झालं की 10 दिवस मी म्हणजे तिथून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर डॉक्टर बोलले की लवकरात 2 दिवसाच्या आत मोठ्या दवाखान्यात ॲडमिट व्हा. पण पुढचे 10 दिवस आमच्या इकडेच गेले. मांत्रिक, बाबा, हे हॉस्पिटल, ते असं छोटं मोठं बघण्यात. आणि मग माझा एक निशांत नावाचा मित्र होता. फर्ग्युसनला शिकत होता आम्ही. आणि त्याला कॅन्सर होतं. पण आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की त्याला पोटाचा काहीतरी आजार होता. पण हे नव्हतं माहिती की त्याला कॅन्सर होता. कॅन्सर होतं. मग आरती नावाची मैत्रीण आहे. तिच्या थ्रू कळलं की निशांतला जे झालं होतं ॲक्च्युअली कॅन्सर होतं. मग निशांतसोबत बोलल्यावर कळालं की त्यातला पोटाचा कॅन्सर होता. त्याचं जवळजवळ 150 टाके असे आणि 50 टाके असे, एवढं मोठं ऑपरेशन झाल्याच्या नंतर तो आज सही सलामत आहे आणि वाडिया कॉलेजला प्रोफेसर आहे आता पुण्यात. सो त्याच्या थ्रू आम्हाला टाटा मेमोरियल हॉस्पिटल विषयी माहिती कळाली की टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि त्यातली ट्रीटमेंट सगळ्यात बेस्ट आहे. कमी खर्चात तिथे उपचार होतो. म्हणजे एवढं UPSCचा अभ्यास करून सुद्धा मला ही साधी गोष्ट माहीत नव्हती की टाटा मेमोरियल नावाचं एक हॉस्पिटल आहे, जे की फक्त कॅन्सर पेशंटसाठी. तिथं मला असं वाटलं काय उपयोग एवढा अभ्यास करून, जर आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत नाही. म्हणजे तिथूनच एक सुरुवात झाली होती की कॅन्सर झाल्यानंतर माणसाला काय प्रॉब्लेम येतात. तिथंच एक क्लिक झालं होतं की हे असे प्रॉब्लेम इन फ्युचर भविष्यात कोणाला आले तर त्याला एक गाईडलाईन असावं, म्हणून आपण एक पुस्तक लिहिलं पाहिजे किंवा युट्यूबला व्हिडिओ बनवून. तर ती एक कॉन्सेप्ट होती पुस्तक हे तयार करायची. मग ते कळलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल विषयी. मग तिथून मग नवीन प्रवास सुरू झाला. मग आई आणि मी आणि आलो. 9 महिने मग टाटा मेमोरियल हॉस्पिटल, 1 वर्ष पूर्ण हॉस्पिटलला होतो. मुंबईला? हा, 1 वर्ष पूर्ण हॉस्पिटलाइज होतो. अच्छा. 2 वर्ष बेड रेस्ट. आई सोबत? हा, आई सोबतच. पण एकतर तसं जर पाहिलं तरी टाटा मेमोरियल हॉस्पिटल जरी स्वस्त असलं, हॉस्पिटल चांगलं आहे, हो, त्यात काय बात नाही. हो, स्वस्त असलं तरी खर्च तर होतच होता. हो. कारण मुंबईला राहायचं म्हटलं तरी खर्च भरपूर आहे. खर्च. हे कशा पद्धतीने मॅनेज करत होता? तर ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टरांची जॉईंट मीटिंग वगैरे झाली. डॉक्टरांनी त्या जॉईंट मीटिंगमध्ये अशा गोष्टी सांगितल्या की आई माझी ढसाला रडायला लागली की आता काय होईल. आणि मीटिंगमधून बाहेर आल्यावर तर आई माझ्याशी बोलत नाही, मी आईशी बोलत नाही, अशी सिच्युएशन झाली. कारण की 3-4 गोष्टी अशा डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितल्या की असं असेल, 30% तुमचे चान्स आहेत जगायचे. आणि जर नाही हे सक्सेसफुल झालं केमोथेरपी, रेडिएशन, तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. त्याला मिनिमम 16 लाख खर्च येईल. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या की त्याच्याने डायरेक्ट आमचं मोरल. आणि ते कॅन्सर डॉक्टरांना दररोज तेच सांगायचं, त्यामुळे त्यांना ते भावना मेलेले असतात. पण आपण फर्स्ट टाइम ऐकत असतो, शेजारी आई, आणि अशा गोष्टी सांगितल्या. सो मग तिथून मग झालं. मग ट्रीटमेंट सुरू झाली, केमोथेरपी असो किंवा बाकीच्या गोष्टी असो. पहिल्या महिन्यातच मला फंगल निमोनिया झाला. तर फंगल निमोनिया इतका भयानक झाला की त्या एका ह्याच्यात 2-3 इन्फेक्शन झाले. ब्रॉन्कायटिस, ॲस्परग्युलर, ते लंग्सवरच सगळे होत असतात. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट माझं एक लंग्सच कामातून गेलं. म्हणजे अक्षरशः रक्त आणि पाणी लंग्समध्ये झालं. म्हणजे मी असं हल्लो तरी तोंडातून ब्लडिंग चालू व्हायचं. अक्षरशः नखातून निघायचं, नाकातून रक्त. म्हणजे पिक्चरमध्ये तडीत कमी दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त ब्लडिंग नाकातून तोंडातून कंटिन्यू सुरूच होत होती. म्हणजे माझे व्हिजन गेली होती. अर्धा दिवस मला काही दिसत नव्हतं. मला बोलता येत नव्हतं कारण घशात सगळं रक्त अडकलेलं होतं. आणि कंटिन्युअस खोकला चालू होता. आणि विकनेस इतका भयानक आला होता की मला काहीच
करता येत नव्हतं. म्हणजे माझी मेमरी पण बरेच म्हणजे थोडे दिवसासाठी अशी स्मृतीबंद झाल्यासारखं होत होता. डिलिरियम होत होतं, ब्रेन केमो होत होतं, अशा बरेच छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यावेळेस ICUमध्ये मला न्यावं लागलं. आणि ICUमध्ये असताना मग माझे काही पुण्यातले मित्र आले होते भेटायला. तर ते मित्रांनी ज्यावेळेस मला पाहिलं त्या सिच्युएशनमध्ये, त्यांनी तिथंच कन्फर्म केलं की हा मॅक्सिमम 3-4 दिवसात याची न्यूज येईल अशी. ज्यावेळेस ते परत पुण्यात आले, मग बाकीच्या मित्रांनी विचारलं की युनूसची तब्येत कशी आहे काय. तर ते बोलले की भाईची फक्त 3 ते 4 दिवसात न्यूज येईल. तर अशी अवस्था होती माझी त्या सिच्युएशनमध्ये. म्हणजे माझ्या जवळच्या मित्रांनी मला असं कन्सिडर केलं होतं की आता शक्यतो म्हणजे नाहीच जगायची. आणि त्याच्यातून सुद्धा मी आज जगलोय, तुमच्यासमोर उभा आहे. आणि परत तुमच्या प्रश्नाकडे येतो, फायनान्स. मग त्या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस माणूस ICUमध्ये जातो ना, तर त्याला मेडिसिन म्हणजे सर्जिकल गोष्टी खूप लागतात. जसं की त्याला बरेच व्हेंटिलेटर असतात किंवा पाईप्स असतात, की बरेच असे वायरी वगैरे असतात. तर त्यासाठी सर्जिकलच्या गोष्टी लागतात. मेडिसिन खूप महाग त्याचे लागतात. तर मग 70,000 बिल झालं होतं माझं पहिल्याच दिवशी. आणि आमच्या अकाउंटला काहीच पैसे नाही. आम्ही रात्रीचा वेळ, आईला काही कळत नाही, आई एकटीच आहे, आई रडते. आणि 70,000 बिल झालं. आई मेडिकलमध्ये गेली त्या हॉस्पिटलच्याच. तर ते डॉक्टर ते मेडिकलवाले बोलले की एवढे बिल झाले, एवढे पैसे भरावे लागतील. अकाउंटमध्ये काही 1,000-1,200 असतील. तर तिला काहीच कळत नव्हतं, रात्रीचे 3 वाजलेले. तशीच आई डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांच्या पाया पडली. कुछ भी करो लेकिन मेरे बेटे को बचाओ, मेरे पास तो अभी पैसे नहीं है और इतने रात में कोई देगा भी नहीं और कोई आएगा भी नाही. अक्षरशः माझ्यासाठी आई त्यावेळेस डॉक्टरांच्या पाया पडत होते. तर ते ज्यावेळेस मला आज पण आठवतं ना, असं वाटतं काय उपयोग आहे आपला जन्म घेऊन किंवा हे. तर आपल्या आई लोकांसमोर जर हात पसरावा लागत असेल, आयुष्यभर तिने संघर्ष केला, दुसऱ्यांच्या शेतात काम केलेलंच आहे, आज पण तीच सिच्युएशन आहे. काय मग आपण असंच मेलेलं परवडेल, हे म्हणतील तरी कॅन्सरने मेला. सो इतकं माझं मोरल त्यावेळेस डाऊन झालेलं होतं. मग शेवटी डॉक्टरने दिले 70,000 रुपयाचं मेडिसिन जे ते क्रेडिटवर केलं. आणि मग तिथून ती ट्रीटमेंट सुरू झाली. मग दररोज त्याच्या पुढे 20,000, 15,000, 30,000 असं मेडिसिन लागायचं. सो मग आमचे सगळे पैसे संपले. आम्ही कर्ज काढलं, ते पण संपलं. मग अशी सिच्युएशन आली की आता पैशांमुळे आपला जीव गमवावा लागायचीच वेळ आली. आणि मग त्यावेळेस आठवलं की आपले काही मित्र सामाजिक कामात आहेत, मी पण होतो अगोदर. मग त्याला मी एका मित्राला, सत्तार शेख नाव आहे त्या मित्राचं, पत्रकार मित्र, त्याला मी रात्रीच एक 4-5 दिवसानंतर मेसेज केला की दादा, पैशांमुळं माझा जीव जाऊ शकतो. अजून मी जिवंत आहे, पण किती दिवस जिवंत राहील सांगता येत नाही, कारण पैसे ॲडजस्ट नाही झाले. शक्यता अशी आहे की मी जाऊ शकतो. तर तो मेसेज त्याने पाहिला की अजून मी जिवंत आहे. हे वाक्य त्याला खूप लागलं. आणि तिथून मग त्याला असं वाटलं की ह्या माणसाठी काहीतरी आपण फंड रेज केला पाहिजे. मग त्याने फंड रेझिंग कॅम्पेन केला. 1-2 न्यूजपेपरमध्ये माझी बातमी दिली. आणि तिथून मग मला पर्सनल फंड यायला लागले, लोकांचे फोन यायला लागले, पैसे यायला लागले. आणि फंड रेझिंग कॅम्पेन सक्सेसफुली रन झालं. म्हणजे ते अजून मी जिवंत आहे ह्या वाक्यामुळे मी खरंच अजून मी जिवंत आहे. त्यामुळे मी पुस्तकाच्या टॅगलाईनमध्ये पण इनूची गोष्ट आणि अजून मी जिवंत आहे तो हे यूज केला. आणि काही लोक अक्षरशः माझ्यासाठी असे क्राऊड फंडिंग ज्यावेळेस करत होते, तर असे बॉक्स बनवून लोकांना पैसे मागत होते. आणि मी कॉलेजला असताना एका कॅन्सर झालेल्या मित्रासाठी, जो की माझ्या ओळखीचा पण नव्हता व्यवस्थित, त्यासाठी आम्ही क्राऊड फंडिंग केलं होतं कॉलेजमध्ये. प्रत्येक वर्गात जाऊन तो डोनेशनचा बॉक्स घेऊन की कॅन्सर झाला, आमच्या मित्राला पैसे द्या, असे पैसे गोळा करून आमच्या सरांकडे दिले. सरांनी मग त्या पेशंटला दिले. सो मी त्या काळात एका कॅन्सर झालेल्या मित्रासाठी केलेलं होतं. सो ते माझ्यासाठी परत रिटर्न होऊन आलं. म्हणजे आपण जेव्हा कर्म म्हणतो, ते कर्म परत फिरून माझ्यापर्यंत आले. आणि माझ्यासाठी लोक अक्षरशः तसं करत होते, कारण मी त्यावेळेस तसं केलो. सो तसं माझं मॅनेज झालं क्राऊड. जे तुमचा मेन मुद्दा जो होता पैशांचा, विचारण्याचा उद्देश हा होता की कुठेतरी खूप लोक असे आहेत की फक्त पैशाअभावी ट्रीटमेंट होत नाही आणि जीव जातो. जसं तुमचं एक वाक्य तुमचा जीव वाचवू शकलं. कदाचित तुम्ही तो मेसेज केला नसता तर क्राऊड फंडिंग जमले नसते. आणि पुढची परिस्थिती काय असती ते कोणी सांगू शकत नाही. पण कुठेतरी तुम्ही मार्ग काढत गेले. याच्यातून एक लोकांनी घेणं गरजेचं आहे की मार्ग काढता येतो, फक्त आपण हातपाय हलवत राहिलं पाहिजेत. म्हणजे अपेक्षा आपल्या ज्या आहेत किंवा आपली जी जिद्द आहे ती सोडली नाही पाहिजेत. जे जगण्याची जिद्द आहे ती जर तुम्ही सोडली तर मग तुम्ही सगळ्याच गोष्टी सोडणार आहेत. मग ही ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की अजून मी जिवंत आहे, ही जी टॅगलाईन ह्या बुकला तुम्ही दिली, निश्चित हे पूर्ण वाचलं नाही मी अजून, पण हे तुमच्या बोलण्यातून जे येते की हे कॅन्सर पेशंटसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. याच्यावरती हा जो फोटो आहे तोच तुमच्या टी शर्ट वरती आहे. हे काय आहे?
ऍक्च्युली कव्हर पेजची आयडिया माझी आणि हम्म. माझ्या एका पेंटर मित्राने ती एक्झिक्यूट केली. तर ते कव्हर पेजचं असं आहे की हा माझा पूर्ण प्रवास आहे. म्हणजे फर्ग्युसन कॉलेज पासून जो सुरू होता सायकलिंगचं, मला खूप वेड होतं बर. आणि मी इथून पुण्यातून राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर असं सायकलवर जाऊन नाईट ट्रेक करून परत यायचो. तर असं दर महिन्याला एखादा का होईना करायचोच मी. सो माझा फर्ग्युसन पासून प्रवास सुरू होता आणि UPSC MPSC या 2 याचा मी अभ्यास करत होतो. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. हे माझं घर आहे आणि ह्याच्यातली लाईन क्रॉस होणारच. म्हणजे माझे जसं मी म्हटलं की मंत्रालयात क्लर्क आणि टॅक्स ह्या 2 पोस्ट होत, म्हणजे फिक्स मी जाऊन फक्त एक्झाम द्यायची होती. बरोबर. तेवढा अभ्यास होता आपला आणि तेवढ्यात आपलं स्पीड ब्रेकर आला, कॅन्सर. आणि कॅन्सरचं स्पीड ब्रेकर आला. सायकल मग इथून जी आपली सायकलने जंप मारली तिकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला गेली. तर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल दाखवण्याचे 2 कारण आहेत. एक तर ह्यांच्यामुळे माझा जीव वाचलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हे ॲटलिस्ट एवढं तरी कळावं माणसाला की टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं एक कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. तुमचे जे 10 दिवस गेले हॉस्पिटल शोधण्यात ते जाऊ नये कोणाचे. आणि त्या 10 दिवसात माझा जो 72% माझ्या बॉडीत कॅन्सर होता तो 87 पर्यंत गेला आणि आणखी थोडं थांबलं असतं 100 पर्यंत गेला असतं. म्हणजे माझ्या बॉडीतलं प्रत्येक पार्टमध्ये, त्या ब्लडमध्ये कॅन्सर असल्यामुळे तुमचं तेच ब्लड प्रत्येक पार्टमध्ये जातं. मग ते तुमची किडनी, लिव्हर खराब करतं, डॅमेज करतं. सो ब्लड कॅन्सरमध्ये तेच प्रॉब्लेम असतो, तुमचा एखादा दुसरा अवयव निकामी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट खूप दिवस चालते. म्हणजे अक्षरशः तुमच्या मेंदूपर्यंत ते केमो वगैरे द्यावं लागतात. सो ते 9 महिने 1 वर्ष पूर्ण ट्रीटमेंट चालली माझी. तो पण भयानक काळ होता. 1 वर्ष म्हणजे आपण 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचं म्हणजे आपल्याला नको होतं. तर मला आणि आईला तिकडं राहावं लागलं 1 वर्षभर. बरोबर. सो मग आता हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये नक्की काय काय गोष्टी आहेत? या पुस्तकात बऱ्याच गोष्टी, म्हणजे जसं मी हा जो तुम्हाला कव्हर पेज सांगता राहिला, सॉरी मी परत येतो त्या मुद्द्यावर. तर हा जो प्रवास आहे आणि युनुसचा जो नावाचा अर्थ आहे तो सिम्बॉल ऑफ लव्ह अँड पीस. म्हणजे एक व्हाईट पिजन आणि एक पिजन जे आम्ही यूज केले ते की कॅन्सर फ्री झालं. आणि हे जे पाठीमागचं जे शेड आहे, तर ज्यावेळेस आपण ब्लड पेंट करतो व्हाईट कागदावर ब्लडने, तर ते असं उमटतं कारण ब्लडमध्ये प्लेटलेट असल्यामुळे ते प्युअर रेड पण नाही उमटत आणि पूर्ण लाल पण नाही उमटत. तर असा एक कलर येतो. तर ते आम्ही ते म्हणजे ठरवून किंवा ते एक्सपेरिमेंट करून ते बॅक केलं, कारण मला ब्लड कॅन्सर होतं. त्याच्यामुळे ते खूप डोकं लावून हे कव्हर पेज तयार केलंय आमच्या मित्राने. सो त्याच्यामुळे त्याला थँक्यू प्रफुल्ल असं. आणि हे जे तुमचं साईन आहे हे मी तुमच्या याच्यामध्ये जे काही पिक्चर्स आहेत, फोटो आहेत हॉस्पिटल मधले, ते पण असेच होते. म्हणजे तुम्ही मरणाच्या दारात होते तरी तुमच्याकडे हे विनचं साईन होतं. मग ते विनचं आहे कशाच आहे? हो, ते विनचं साईन आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा ऍडमिट झालं त्यावेळेस पण असं रॅन्डमली आलं ते असं की मी स्वतःलाच सांगतोय की आय एम विनर म्हणून. त्याच्यानंतर त्यावेळेस आयुष्यातून बाहेर जस्ट आलो तर त्यावेळेसचा पण एक फोटो, त्याच्यात पण मी असंच करतोय. त्याच्यात पण मी असं ठरवलं नव्हतं हा फोटो घ्यायचा. तर ते कॅमेरामध्ये ज्यावेळेस हा फोटो मी काढला होता तर नेमका तो पेंटरला हाच फोटो आवडला आणि तो तिथे आला. नंतर मला ते सगळं लिंक झालं की आपण त्यावेळेस पण हाच ऍटिट्यूड होता आपला की आपण जिंकणार आहे. कारण की जो माणूस लहानपणापासून गरिबीशी लढत आलेला आहे तर तो एक कॅन्सरच आहे गरिबी. म्हणजे या कॅन्सरशी लढायला काही जास्त वेळ लागणार. बरोबर. ती एक गरिबीमुळे ते एक फायटर स्पिरिट पहिल्यापासून तुमच्यात येतं. मग जर तुम्ही जर गरीब असाल ना तर सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही गरीब आहेत. कारण तुम्हाला लहानपणापासून छोट्या 2 रुपयाच्या पेनसाठी झगडावं लागतं. तर ते आपोआप तुम्हाला झगडण्याची, लढण्याची, फाईट करण्याची स्पिरिट मिळत जाते. तुम्हाला मग कॅन्सर वगैरे काही मोठी गोष्ट नाही वाटत. त्याच्यामुळे गरीब माणसाला कॅन्सर झाला आणि त्याला जर पैसे वेळेवर भेटले तर तो 100% वाचतो. हाच मेसेज मला या पॉडकास्टच्या माध्यमातून असो, पुस्तकाच्या माध्यमातून, कॅन्सर अवेअरनेसच्या माध्यमातून तो द्यायचा आहे. त्याच्यामुळे मी पुस्तक लिहिलंय. अगदी बरोबर. मला वाटतं तुमच्या गावातले तुम्ही पहिले लेखक असतात. हो. कारण तुमच्या गावात मला नाही वाटत की कुणी पुस्तक लिहिलं असेल. गावात म्हणण्यापेक्षा आपण पंचक्रोशीत आलं तर 1-2 असले तरी. आणि त्यात असं झालंय की मला आता एका जणांनी सांगितलं की मराठी साहित्यातला तू असा एवढ्या कमी वयात आत्मकथा लिहिणारा पहिला लेखक ठरलाय. म्हणलं ठरलं असेल का एवढं माहित नाही. आणि विषय झाला की ज्यावेळेस पुणे बुक फेस्टिवलला आपलं पुस्तक आलं तर त्याच्या 4थ्याच दिवशी आपल्याला जे पुणे बुक फेस्टिवलचा नवीन लेखक अवॉर्ड असतो तो ह्या पुस्तकाला भेटलाय. आणि 5व्या दिवशी सहज एक फॉरेनर स्टॉलवर आली, तिला पुस्तक ते कव्हर पेज आवडलं, तिने घेतलं आणि तिने अक्षरशः गुगल ट्रान्सलेटचा यूज करून बरंच पुस्तक वाचलं आणि तिने आपल्याला प्रतिक्रिया दिली. म्हणजे असं मराठी साहित्यातलं पहिलं पुस्तक असेल की ज्याला 5व्याच दिवशी एका अनोळखी फॉरेनरने गुगल ट्रान्सलेट वाचून प्रतिक्रिया दिली. सो लेखक म्हणून आपण सक्सेसफुल थोडंसं झालेलं आहे. हे फक्त पुस्तक नाही, हे एक जगण्याची लाईफलाईन म्हणता येईल आपल्या लोकांसाठी. कारण तुमचं जगणं याच्यामध्ये आहे. म्हणजे मरणाच्या दारातून तुम्ही या पुस्तकात आलात आणि हे पुस्तक इतरांसाठी ती लाईफलाईन ठरू शकते. बरं, तुमच्या प्रवासाच्या व्यतिरिक्त तुमचे जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या व्यतिरिक्त आणखी काय गोष्टी त्याच्यामध्ये?
तर जसा मला पहिला प्रश्न होता की टाटा नोवेल हॉस्पिटल माहित नव्हतं, येस. तर जसे ट्रीटमेंट सुरू झाले तर एक 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 प्रॉब्लेम येत गेले. मग ते प्रॉब्लेमचे सोल्युशन पण छोटेच असायचे. परत तिथं तोच प्रॉब्लेम व्हायचा की अरे आपण एवढं शिकून आपल्याला ही छोटी गोष्ट कळत नाही. ब्लड सॅम्पल घ्यायच्या वेळेस हात असा नाही असा करायचा असतो, किंवा इन्फेक्शन कंट्रोल गाईडलाईन अशा पद्धतीने पाळलं जातं, किंवा डायबिटीजमध्ये ह्या गोष्टी खायच्या नसतात त्याचे, किंवा निमोनियाच्या नंतर अशा गोष्टींची काळजी घ्यायची असते. सो असे एक 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 प्रॉब्लेम जवळ 30-35 प्रॉब्लेम्स मोठे मोठे आले मला, छोटे मोठे. आणि मग मी असं ठरवलं की माझी स्टोरी पण सुरू आहे सायमल्टेनियसली, मला जो प्रॉब्लेम आला त्याचं सोल्युशन पण सुरू आहे. म्हणजे की अक्षरशः केमोथेरपीमध्ये काळजी काय घ्यायची, किंवा केमोथेरपी म्हणजे काय, त्याच्यात काळजी काय घ्यायची, डाएट कसा असायला पाहिजे, तर ते माझ्या स्टोरीतून लिहिलेलं आहे. की असं नुसतं सांगत नाही बसलो की असं करा तसं करा. सो माझी स्टोरी पण सुरू आहे, प्रॉब्लेम पण येतो, सोल्युशन येतं. सो मी एक असं गाईडलाईनच करून ठेवली की बाबा उद्या कोणाला जर काही कॅन्सर वगैरे झालं तर ॲटलिस्ट मानसिक आधार तरी भेटेल. आणि ज्या बेसिक गोष्टी असतात की फायनान्स कसा मॅनेज करावं, खर्च किती येऊ शकतो, केमोमध्ये काय त्रास होतात, असे छोटे छोटे बेसिक प्रश्न असतात 5-10 लोकांचे. मग ते प्रश्न पण घेतलेत, त्याच्यासोबत माझे पण काही त्यात आहेत. सो ते असं जाणवत नाही की हे प्रश्न होता आणि हा सोल्युशन होता, तर ते स्टोरी सोबत असं हळूहळू फ्रेम होत तुम्ही हॉस्पिटलची लिस्ट पण त्याच्यामध्ये दिली. हो. आणि पुस्तकाच्या शेवटी ते हॉस्पिटल जेवढे महाराष्ट्रातले हॉस्पिटल आहेत कॅन्सरवरचे, तुम्हाला जे शोधावं लागत होतं त्याची गरज पडणार नाही. हो, म्हणजे ऍटलिस्ट तेवढ्यासाठी. म्हणजे मला एक जण म्हणला की हे पुस्तक मी फक्त तेवढ्याच कारणासाठी विकत घेतोय, कारण की जर उद्या कोणाला कॅन्सर झाला तर ऍटलिस्ट शेवटच्या पेजवर जी कॅन्सर हॉस्पिटलची सूची दिली त्यातून एखादा जवळचा दाखवू शकतो, कोल्हापूरचा असो, नागपूरचा असो, औरंगाबादचा असो, तर ती सगळी सूची आपण याच्यात दिलेली. असं आहे सगळं एकंदरीत. मग मला एक विचारायचं आहे की आपण पाहतो की कुणाला चिकनगुनिया झाला, मध्यंतरी कोविड झाले, डेंग्यू झाला, वर्षानुवर्ष 2-3 वर्ष तरी पुढचे एक तक्रार असते, आमचे गुडघे दुखतात, आमचे पाय दुखतात, मला डेंग्यू झाला होता 3 वर्षापूर्वी, मला चिकनगुनिया झाला होता, असं काहीतरी घेऊन बसतात. किंवा आपल्याकडे कुणी शुगरवाले पेशंट असतात, किंवा इतर जे असे दुर्धर आजार आपण ज्याला म्हणतो असे आजार असतात. ती लोक मात्र त्या आजाराचं एवढं दुखणं घेऊन बसलेले असतात की मला हे होतंय, मला ते होतंय, नाही मला हा आजार आहे त्याच्यामुळे मी असं करणार आहे. तू कॅन्सर मधून उठलास, तुझ्यात एवढी एनर्जी येते कुठून? ऍक्च्युली सगळे आजार आहेत ना, सगळे फक्त डोक्यात झालेले असतात, म्हणजे मेंदूत आणि मनात आजार असतात. तुम्ही जर ठरवलं ना की माझं म्हणजे असं विचार केला की नाही माझं दुखतंय तर ते जास्तच दुखत जाणार, जास्त त्रास होणार. आणि तुम्ही असं विचार केला की यार आहे ठीक आहे दुखतंय, पण कंप्लेंट करण्याने काय ते कमी होणार आहे का? नाही ना. दुखतंय, आपलं मन डायव्हर्ट दुसरीकडे करा आणि त्याच्यावर जास्त फोकस करा, कामात स्वतःला गुंतवा. तर ते केल्याच्याने काय होतं की तुमचं लक्ष त्या दुखण्यातून इकडे येतं. तुम्ही जर रिकामटेकडे असलं तर तुमचं एवढं दुखणं ते तुम्हाला एवढं मोठं वाटतं. आणि कंप्लेंट करत राहणं हे लोकांचा स्वभाव असतो. जे सक्सेसफुल लोक असतात ते कधी कंप्लेंट करत नाही, ते त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढतात. सो जर कंप्लेंट करत असाल तुम्ही तर समजायचं की तुम्ही आयुष्यात काही लय मोठं अचीव्ह करू शकत नाही. सो एवढं पण नाही. आता मला एकाच वेळेस 13 आजार झाले. म्हणजे पहिल्यांदा कावीळ झाली, कावीळातून कॅन्सर निघाला, कॅन्सरमधून फंगल निमोनिया, त्यात ॲस्परगिलोसिस, त्यात फंगल निमोनिया, ब्रॉन्कायटिस, त्याच्यानंतर लगेच एका महिन्यात कोविड झाला. त्याच वेळेस कोविड पण झाला. कोविड पण त्याच झाला. आणि कोविडमुळे आणखी लंग्स खराब झाले, ऑलरेडी खराब झाले. कोविडमधून बाहेर येत नाही की डायबिटीज झाला, डायबिटीज मधून थोडंसं बाहेर येत नाही की पायलचा प्रॉब्लेम सुरू झाला, लगेच रेडिएशनचे साईड इफेक्ट सुरू झाले. त्यानंतर कांज नाही आल्या. कॅन्सरमध्ये जे कांज येतात त्याचे फोडाक्षरचे एवढे मोठे मोठे फोड्स असतात, त्याचे एवढं पाणी होतं. असं वाटतं की आता अख्खा अंग सोलून काढावं, खाजावं, असं वाटतं आता नाही जगलेलं परवडेल, एवढा त्रास सहन नाही करू शकत. पण परत एकदा आईचा चेहरा दिसायचा की आई आपल्यासाठी एवढी धावपळ करते, जगते, ऍटलिस्ट त्यासाठी तर आपण जगलं पाहिजे. अजून आपण तिला 4 सुखाचे दिवस दाखवलेले नाहीये की जे दाखवायचे असतात आई वडिलांना आपल्या. आणि त्याच वेळेस असं वाटायचं की यार नाही, म्हणजे ज्या वेळेस असं वाटायचं ना गिव्ह अप करू, जाऊ मरून. आणि माझ्यासाठी खूप सोपं होतं ते, सलाईनच्या 2 नळ्या ओढल्या बिडल्या बंद केलं तर आलं ते. म्हणजे मरणं खूप सोपं होतं माझ्यासाठी, पण जगणं खूप अवघड होतं. आणि जगत होतो मी फक्त आईसाठी, आईचा चेहरा पाहून. आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांची पण ट्रीटमेंट सुरू होती, तिकडे पण त्यांचं बरेच प्रॉब्लेम. आईचा अर्धा जीव माझ्यात, अर्धा जीव वडिलांच्यात. वडील त्याच काळात माझे एक्सपायर झाले. ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू त्याच वेळेस वडील एक्सपायर झाले माझे. आणि मग ती ट्रीटमेंट अर्धी सोडून आम्हाला याच्यासाठी यावं लागलं, म्हणजे माहितीसाठी वडिलांच्या. आणि वडिलांनी दोन्ही किडन्या वगैरे फेल झालेल्या होत्या डायबिटीजमुळे. आणि माझी तर अवस्था अशी होती की मला उभं पण राहता येत नव्हतं. आणि मी रात्री आलो, वडिलांना असं प्रेत ठेवलेलं होतं वडिलांचं, ज्याला आपण डेड बॉडी म्हणून, ते जनाजा असतो ज्याच्यात ते डेड बॉडी असते, आणि मोठा मुलगा म्हणून ते आपल्याला उचलायचे असते. तर मला अक्षरशः माझ्या वडिलांना खांदा देता नाही आला शेवटचा.
मोठा मुलगा आहे मी वडिलांचा. आणि तिकडे वाईट वाटलं मला, कारण मलाच खांद्याची गरज होती, म्हणजे इतका वीक होतो मी. तरी पण फक्त जस्ट हात लावू शकलो मी बस. आणि ती माझी इच्छा तशीच राहिली की वडिलांना सुखाचे दिवस वगैरे. त्याच्यानंतर ज्यावेळेस कब्रस्तानमध्ये गेलो आम्ही, रात्रीचाच टाइम होता, 4:30 पहाटेची वेळ होती. आणि ज्यावेळेस कब्रस्तानमध्ये उतरवायचं असतं डेड बॉडी, तर म्हणजे वडिलांचं प्रेत, ते मला नाही करता आलं. त्याच्या अगोदर नमाज असते शेवटची, तर माझ्या बॉडीत जखमा होत्या सगळ्या, त्याच्यामुळे मला ती पण पडता नाही आली. सो वडिलांना खांदा देता नाही आला, त्यांच्यासाठी नमाज पडता नाही आली. ते एक दुःख आयुष्यभरासाठी घेऊन आता जगत राहायचं आता बस, आतमध्ये ठेवून. ते कंप्लेंट नाही करत बसायची कोणाला, हे असं झालं ते तसं झालं, काही नाही. जे झालं ते झालं, तर पुढं काय ते पाहू. सो ते असतं. ते आता तुम्हाला वाटतं नॉर्मल बोलतोय हे, ते पण आतून मी माझं पण असतं, म्हणजे थोडं, पण ते हँडल पण करता येतं स्वतःला. हे हँडल करणं हे त्या आजारापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. कारण ह्या गोष्टी पचवणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे एखादी साधं दुखणं असेल तर त्याच्यासाठी किती गोष्टी केल्या जातात, आणि तू तर ह्या सगळ्या गोष्टी पचवत आलायस. त्यात तुला कोविड झाला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत तुला कोविड झाला, आणि हे सगळं चालू असताना वडील गेले, आणि त्याच्यात ट्रीटमेंट सोडून तुला तिथे यावं लागलं. आणि शेवटी मानसिक दृष्ट्या जर विचार केला तर तुला त्यांच्या कुठल्याच विधीमध्ये सहभागी नाही होता आलं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं दुःख नसेल. म्हणजे आणि अशा वयात की जिथं तुला खांद्याची गरज होती तिथं तुला त्यांना खांदा द्यावा लागला, तोही तू देऊ शकला नाहीस. निश्चितच खरं तर तुझ्याकडे पाहून जर जे कोणी खचलेले असतील किंवा ज्यांना वाटत असेल की माझ्या एवढं दुःख कुणालाच नाहीये, अशी जर लोक ही जर मुलाखत पाहत असतील तर निश्चित त्यांचा उद्याचा दिवस जो असेल तो हा दिवस एक वेगळ्याच सोनेरी किरणांनी उजळलेला असेल. अर्थात ते कसं घेतात याच्यावर डिपेंड करतं. पण तुझ्यासारखी जर इच्छाशक्ती, आणि निश्चित तुझी जर इच्छाशक्ती नसती तर कदाचित तू त्याच वेळेस गेला असता. इच्छाशक्ती म्हणजे आईचा चेहरा होता समोर, कारण सगळं करायला आई होती. आणि सांगायचं म्हणजे की टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता ना, तर तिथं पेशंटची अवस्था अशी असते, कोणाचा जबडा फाडलेला आहे माउथ कॅन्सरमुळे, कोणाच्या हाताला हातच तोडलेला आहे, कोणाचा एक डोळाच काढून तसंच फिरतोय. म्हणजे इतके पेशंट पाहून पहिल्या दिवशी तर पेशंट पाहून असं वाटतं की बाई आपली जर अशी अवस्था झाली तर काय, म्हणजे कसं हँडल करायचं. माझी आई तर पहिल्याच दिवशी त्यावेळेस घाबरलेली होती. पहिल्याच दिवशी रात्री आई मला मेडिसिन आणता आणता हरवली होती माझी मुंबईमध्ये, आणि अर्धा पाऊण तास फिरल्याच नंतर परत हॉस्पिटलमध्ये आली. तर पहिल्याच दिवशी आईला काही झालं असतं किंवा ती कायमचीच हरवली असते तर माझी ट्रीटमेंट काही झाली असते. सो इतके प्रॉब्लेम होते सारे, तरी पण एक एक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत होतो. नाही काय, एकतर आई हरवली म्हणजे आपल्या गावाकडच्या आया अशा आहेत की त्यांना गाव सोडून बाहेर जायची माहिती नाही. त्यात तुमचं गाव, त्यात परिस्थिती अशी की कुठं बाहेर शहरात जायचं, आणि त्यात मुंबईसारख्या ठिकाणी आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. खरं तर त्यांना मानलं पाहिजेत की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे तुझ्यापेक्षा त्यांची जास्त ताकद होती मागे. त्यांचा चेहरा पाहून म्हणजे आईचा चेहरा समोर असल्यावर तेच एक इन्स्पिरेशन. सगळ्यात लोक विचारतात काय इन्स्पिरेशन होतं, सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन तर आईच होती ना. कमीत कमी आपण स्वतःसाठी नाही पण आईसाठी जगलंच पाहिजे ना. आणि जगलं पाहिजे म्हणजे आपण स्वतः स्ट्रॉंग राहायला पाहिजे. इच्छाशक्ती आपली तेवढी विल पॉवर असो, इच्छाशक्ती पॉझिटिव्ह, हे फक्त आपण भाषणात ऐकलेलं असतं कुठेतरी. पण ते ज्यावेळेस स्वतःत उतरायचं असतं ना, तर ते आपल्याला ते करता आलं पाहिजे, ते नुसतं शब्द ऐकून किंवा हे नाही. सो असं होतं एकंदरीत आईचं. बरं, हे सगळं झालं, तू एक वर्षभर हॉस्पिटलमध्ये हे केलं. तुझ्याकडे पाहून आणि तुझा अभ्यास पाहून तर नक्कीच असं वाटतं की तू त्याच्यावर भरपूर रिसर्च केला असेल. का बरं, काय म्हणजे काय कारण काय होतं तुला ब्लड कॅन्सर होण्याचं? मला तर कॅन्सरचं कारण डॉक्टरांना पण विचारलं, मी पण शोधायचा प्रयत्न केला, पण काय एक्झॅक्ट तर नाही सापडलं. म्हणजे असं काही कारण काय असतात का स्पेसिफिक कारण तर नसतात ब्लड कॅन्सरला, तर नसतात. 5-10% कॅन्सर असतात ते जेनेटिक असतात. 40-50% कॅन्सर असतात ते तंबाखू, दारू, सिगरेट वगैरे मुळे होतात. आणि 50% कॅन्सर असे की ते का होतात ते अजून कळलं नाही. तर माझा तो त्या प्रकारचाच आहे की का होतं ते नाही माहिती मला अजून. झाला, ऍक्सेप्ट केला मी तो. आता असे काही लोक आहेत की ज्यांना कॅन्सर आहे, अजूनही ते टेन्शन मध्ये असतात. काय म्हणजे एकंदरीत तुझ्या सगळ्या अनुभवावरून काय त्यांना काय सांगशील? दिस टू शाल पास. प्रत्येक वेळ निघून जाणार आहे. हे पण दिवस काही जास्त दिवस नाही राहणार. आणि मी पण माझ्या ट्रीटमेंटच्या काळात हेच वाक्य सारखं बोलायचं. ज्यावेळेस माझं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू आहे, बोन मॅरो काढतायत माझा बाहेर, किंवा मणक्यात माझं इंजेक्शन असायचं, मणक्याच्या 2 मणक्याच्या आत एवढं सुई आत घालून ते इंजेक्शन दिलं की पुढच्या 4 दिवस पॅरलाइज होऊन जायचं, ना उठता यायचं ना बसता. तसं काही असेल तर मीच म्हणायचं की दिस टू शाल पास. तर कोणतीही वेळ असू द्या, ती सगळी निघून जाणार आहे. एक दिवस सगळेजण तुम्ही बरे होणार आहेत, हे पेशंटला मी सांगेल.
आणि मानसिक जेवढं तुम्ही स्ट्रॉंग असेल तेवढं ते औषध गोळ्या जे आहेत ते तुमच्या बॉडीला हे करतील, काय म्हणतात त्याला, ते बॉडीला तुमच्या मानवतील आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देईल त्याचा. सो मेंटली खूप स्ट्रॉंग असावं लागतं. माझ्यासारखं मेंटली स्ट्रॉंग असलेला माणूस पण त्या काळात जर व्हायबल होत असेल, तर जे ऑलरेडी ॲग्रेसिव्ह आहे, ज्यांची ऑलरेडी मेंटॅलिटी अशी खचलेली, त्यांचं तर कसं होत असेल, म्हणजे तरी पण लढत राहा शेवटपर्यंत. त्यांच्यासाठी आता हे पुस्तक एक मोठं हो. मेडिसिन हो, ठरू शकतं. ते तर आहे. हे पुस्तक लिहित असताना ज्यावेळेस तू प्रवासात उड्डा गेला असशील हां. किंवा हा जो प्रवास मांडत होता, हम्म. त्यावेळेस असं वाटतं तुला की खरंच मागचे दिवस आपले जगण्याचे होते किंवा आपण जगू शकलो असतो? आता कधी कधी मला पण विश्वास नाही बसत की मी अजून आहे तुमच्यात म्हणून. कारण ज्यावेळेस मी आईचंच होतो आणि बघत होतो तर मला अक्षरशः असं दिसत होतं की मला कोणतरी घेऊन चाललंय आता यमराज सारखं काहीतरी, किंवा अशा काहीतरी गोष्टी व्हिज्युअल्स येत होते की असं वाटत होतं की आपण कधी कधी असा प्रश्न पडायचा की आपण नेमकं जिवंत आहे की मेलोय. कारण औषधांचा पण ड्रग्सचा सगळा इफेक्ट होता मेंदूला, हॅल्युजिनेशन व्हायचं, इल्युजन्स दिसायचे. तर वाटतच नाही कधी कधी आपण आहेत म्हणजे. हे झाल्याच्या नंतर किती दिवस त्रास झाला? किती दिवस त्रास होतो? 1 वर्ष हॉस्पिटल, म्हणजे हा. मुंबईत आईसोबत राहत होतो म्हणजे मी. पूर्ण वर्षभर हॉस्पिटलमध्येच? नाही, मम्मी आणि मी एक रूम घेतली होती मुंबईमध्ये रेंटवर. तर आम्ही सकाळी हॉस्पिटलला जायचो, संध्याकाळी पूर्ण दिवसभर ट्रीटमेंट घेऊन परत घरी यायचो. मग तिथं आमचा सगळा संसार सुरू झाला, चमचा, गॅस, खाण्यापिण्या सगळ्या वस्तू, ते डाएटचं सगळं. म्हणजे फक्त हॉस्पिटलमध्ये दिवसभर हो, ट्रीटमेंट, झोपायला घरी आल्यासारखं रूमवरती? जर आयसीयूत असेल किंवा 4-5 दिवस असेल, केमोथेरपी असेल, त्यावेळेस मग 5 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस ऍडमिट पण ठेवायचे. मग त्यावेळेस सगळं हॉस्पिटलमध्ये राहणं, ते बेड वगैरे सगळं, ती सोय असायची सगळी माझ्या आईसाठी पण. पण आई म्हणजे पेशंटसाठी नसायची सोय. पेशंटला त्या खाली झोपावं लागायचं फरशीवर, एकदम थंडगार एसी मध्ये. आणि ते हॉस्पिटलचं असं असतं की कॅन्सर पेशंटसाठी ते एसी 15 ते 20च्या दरम्यान ठेवावं लागतं, 15 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी. बरोबर. आणि ते एवढं थंड एकदम फरशी, त्याच्यात आईने तसं झोपायचं. तर आईने लयच कष्ट काढले. म्हणजे बाकी एक पेशंटच्या सोबत 2-2, 3-3 नातेवाईक असायचे आणि एक पेशंट सोबत थांबायचं, एक मेडिसिन घ्यायला जायचा, तिसरा रिपोर्ट आणायला जायचा. सो असे 2-3 असायचे. पण माझी आई सगळं एकटी करायची. तर म्हणजे एकटाच रडायचो कधी कधी मी दुसरीकडे जाऊन. कारण जर मी आई समोर जर रडलो तर आई पण रडेल, त्याच्यामुळे आई पण दुसरीकडे जाऊन रडून यायची. मी एवढा रडायचो की माझ्या उशी ओली होऊन जायची. नंतर आईला कळायचं का रडत होता, पण काय बोलायची नाही आई मला. आईला सगळं कळत होतं. सो भयानक आहे. खरं तर तुझा हा प्रवास जो आहे हा तू जगलाय, त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त तर बेटर कुणी तो एक्सप्लेन करू शकत नाही. परंतु हे जे पुस्तक आहे हे एक, जसं सुरुवातीला मग अशी म्हटलो की कॅन्सर पेशंटसाठी एक मेडिसिन असू शकतं. म्हणजे हॉस्पिटलला जाण्यापूर्वीचं मेडिसिन, तुझे अनुभव आणि तुझ्या अनुभवातून खूप लोकांना काही शिकायला मिळणार आहे. खरं तर तुझ्या जगण्याच्या जिद्दीला सलाम. आणि तुझे हे पुस्तक लिहिलं ते निश्चित फायदेशीर ठरेल. मला वाटतं इरा पब्लिकेशनचं, न्यू इरा पब्लिकेशनचं, म्हणजे शरद तांदळे सरांचं, त्यांचे जे काही बुक्स आहेत, रावण असेल, आंत्रप्रेनर, ही जी पुस्तकं आहेत हे प्रसिद्ध आहेत. हो, सरांचं मी खूप धन्यवाद, म्हणजे त्यांचं आभारी आहे की त्यांनी मला एवढं मोठं स्टेज दिलं, माझ्याकडून काहीच खर्च न घेता पुस्तक प्रकाशित करेपर्यंत, म्हणजे येईपर्यंत. आज त्याचं प्रकाशन व्हायचंय, पुढच्या 1-2 महिन्यात प्रकाशन सोहळा असेल त्याचा. त्याच्या आधीच प्री पब्लिकेशन सेलिंग जे असतं ते भरपूर चाललंय. आणि मला ज्यावेळेस मी ट्रीटमेंट घेत होतो डॉक्टरने सांगितलं होतं की ते इट्स नॉट अबाउट द बाईक नावाचं पुस्तक. मी डॉक्टरने विचारलं की सर काय मोटिवेशनल वगैरे गोष्टी असतील किंवा बुक असेल कॅन्सरवर तर मला सांगा. तर ते म्हणले की एक आहे, लहान अनुष्ठान नावाचं एक सायकलिस्ट आहे, त्यांचं पुस्तक मला रिकमेंड केलं होतं, इट्स नॉट अबाउट दी बाईक नावाचं. मग मी ते पुस्तक वाचलं. तर त्याची स्टोरी होती कॅनडातली. ते कॅनडातलं पुस्तक वाचून मला इथे इन्स्पिरेशन मिळत होतं. तर मी ठरवलं की तो तर ॲक्च्युली ऑलरेडी एक स्टार प्लेअर होता, त्याच्यानंतर सेलिब्रिटी होता मोठा, त्याला काही त्याच्याकडे फायनान्स सगळं होतं. पण एक गरीब माणूस कॅन्सरमध्ये जातो, महाराष्ट्रातला किंवा इंडियातला. 100 कोटी लोक गरीब आहेत आपल्या देशातले, कॅन्सरची ट्रीटमेंट अफोर्ड नाही करू शकत. इतकी वाईट अवस्था आहे आपल्या भारत देशाची. आणि अशा सिच्युएशनमध्ये कसं काय करायचं काही गोष्टी, सो ते सगळे प्रॉब्लेम्स होते. मग त्याच्यामुळे असं ठरलं की आपण पण एक असं पुस्तक करावं की ॲटलिस्ट लोकांना एक बेसिक गाईडलाईन तरी मिळेल की फायनान्स असा मॅनेज करायचा, किंवा केमोथेरपी घेताना असं करायचं, की रेडिएशन असं असतं, एवढा त्रास होतो असं, आणि होऊन जातं. म्हणजे एक स्टेटमेंट द्यायचं होतं की माणूस कॅन्सर झाल्याच्या नंतर पण जगतो, जगल्याच्या नंतर तो पुस्तक लिहून लेखक पण होऊ शकतो, त्याच्यानंतर तो उद्योजक होऊ शकतो, काही पण होऊ शकतो, त्याला जे वाटतं ते करू शकतो, नॉर्मल लाईफ सगळं करू शकतो, लग्न करू शकतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. नक्कीच. खरं तर मुलाखतीच्या शेवटी एकच सांगेल की
तुझा हा जो प्रवास आहे हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी असेल आणि आपले जे काही प्रेक्षक आहेत किंवा जे कोणी पाहत असतील हा इंटरव्ह्यू, त्यांचं जे दुःख असेल ते खूप छोटं आहे. हे दुःख कितीही मोठं असो त्याला छोटं करणं हे तुमच्या हातात आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचा इनू. तू वास्तव कट्ट्यावरती आलास आणि तुझा हा प्रवास मांडला. खरं तर हा प्रवास फक्त कुठेतरी एक मोटिवेशनल स्टोरी म्हणून नाही, पण कुठेतरी कॅन्सर पेशंटला किंवा इतर पेशंट असतील, दुर्धर आजारांनी असतील किंवा जे खचलेले असतात, त्यांना कुठेतरी एक जगण्याची उमेद निर्माण व्हावी म्हणून हा तुझा एक इंटरव्ह्यू होता. तू जगलाय. तुझी टॅगलाईनच आहे की अजून मी जिवंत आहे, आणि त्या एका टॅगलाईनमुळे तू खरंच जिवंत आहेस. सो तुझा प्रवास लोकांना सांगणं हा उद्देश नव्हता, पण तुझा प्रवास ऐकून एक जगण्याची जिद्द लोकांमध्ये निर्माण व्हावी हाच एक उद्देश होता. शेवटचं मला एक गोष्ट सांगायची फक्त की म्हणजे अधिकारी म्हणून माझी इच्छा होती कधीतरी वास्तव कट्ट्यावर यावा, पण अधिकारी न होताही वास्तव कट्ट्यावर आलं. ह्याच्यासाठी मलाच म्हणजे असं वाटतं की वर्स्ट सिच्युएशनला, लाईफची वर्स्ट सिच्युएशन होती कॅन्सर, त्याला मी बेस्ट बनवलंय. म्हणजे त्याच्यावर पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक लिहिलं म्हणून मी तुमच्यावर पोहोचून इथपर्यंत आलंय. तर ती जी फिलिंग आहे ना, इंटरनल फिलिंग, ती इतकी भारी वाटते की लय भारी वाटते की आलं. आणि त्याच्यानंतर एक ह्या सगळ्या प्रवासात एकच जाणवलं की अधिकारी होणं, IAS होणं, IPS होणं किंवा मोठं काही होणं तुम्ही तुमच्या आयुष्यात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही किंवा हा लय मोठा संघर्ष नाही. सगळ्यात मोठा संघर्ष आहे जिवंत राहणं. तुम्ही जर जिवंत असाल तर सगळ्या गोष्टी करू शकता, नाही तर तुम्ही मेले 10 दिवसांनी 10वा 13वा करून लोक विसरून जाणार. वर्ष श्राद्ध लक्षात राहणार नाही की कोणत्या तारखेला मेला होता हा माणूस. सो जिवंत असणं ही जगातली सगळ्यात मोठी फिलिंग आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मी ही टॅगलाईनच बनवली, देअर इज नथिंग टू बी हायली रेटेड दॅन बिईंग अलाइव्ह. जिवंत असण्यापेक्षा मोठी गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. त्याच्यामुळे जिवंत राहा, व्यवस्थित राहा, भांडणं करू नका, एकमेकाला शिव्या देऊ नका, मारामारी करू नका, लेफ्ट राईट आयडलॉयचे नादात तुमचं आयुष्य वाया घालू नका. स्वतः व्यवस्थित जगा, दुसऱ्यांना चांगला जगू द्या. नक्कीच. तू अधिकारी झाला नाहीस, तुझं एक स्वप्न पूर्ण झालं वास्तव कट्ट्यावरती येण्याचं. निश्चित सुरुवातीला जसं सांगितलं की आपली माझी ओळख नव्हती. तू जरी मला ओळखत होता, गाववाले होतो आपण, पण मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. कदाचित या जर माहिती झाल्या असत्या तर कदाचित आमचं एखादं पान या पुस्तकामध्ये आलं असतं की जे वाचताना आम्हाला अभिमान वाटला असता. पण ठीक आहे. तर तू अधिकारी झाला नाही. तुझ्यासाठी आपल्याच वास्तव कट्ट्यावरती एक गाणं आहे, मी अधिकारी नावाचं. 5 वर्षापूर्वी आलं होतं. येस, ते गाणं एकदा परत एकदा पहा, कारण ते गाणं हे जे तू आता शेवटचे लाईन ज्या सगळ्या बोलला त्यासाठी आहे. तुझं खरंच मनापासून अभिनंदन. तुझं हे नवीन पुस्तक येतंय. निश्चितच मी प्रेक्षकांना देखील सांगेल की हे पुस्तक फक्त कॅन्सर झालंय म्हणून वाचण्यासाठी नाहीये, तुम्हाला जगण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही निश्चित वाचावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल. कारण इनू अजून जिवंत आहे, आपल्यालाही जिवंत राहायचंय, हे विसरू नका. निश्चित विनो, खूप खूप आभार. वास्तव कट्ट्यावरती आला आणि आमच्यासोबत गप्पा मारल्या. थँक्यू सो मच.